जय सद्गुरू सगळ्यांना. आज आपण पाहणार आहोत चणा डाळीपासून पराठा कसा बनवायचा. तो चणा डाळीचा पराठा तर बनणारच आहे. त्याच्यामध्ये अजून काही मी पदार्थ टाकलेले आहेत. ते काय टाकलेले आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग पाहूया आपण. इथे मी चणा डाळ घेतलेली आहे. 2 छोटी वाटी इतकी चणा डाळ मी अर्धा तास भिजत ठेवलेली आहे. चांगलं स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण याला कुकरला लावणार आहोत. कुकरची आपल्याला 2 ते 3च शिट्ट्या वाजवायच्या आहेत. आणि आता आपण याच्यामध्ये पाऊण ग्लास इतकं पाणी टाकणार आहोत. डाळ आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे. अर्धी कच्ची आणि अर्धी पक्की ठेवायची आहे. इथे मी अर्धा चमचा इतके हळद टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. अर्धा चमचा इतकं मी हिंग टाकून घेणार आहे. आता आपल्या ह्याला कुकरला 2 ते 3 शिट्ट्या वाजवायच्या आहे. आणि ही डाळ आपल्याला अर्धी कच्ची आणि अर्धी पक्कीच ठेवायची आहे. तुम्हाला मी दाखवते की आपली ही डाळ कशी शिजलेली आहे. ती पाहू शकता. इथे आपली डाळ शिजलेली आहे. अर्धी कच्ची आणि अर्धी पक्की हिला मी ठेवलेली आहे. पाहू शकता तुम्ही इथे. आता इथे आपल्याला परत गॅस चालू करायचा आहे. आणि या डाळीमध्ये जे पाणी आहे ते आपल्याला मंद गॅसवरती आटवायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे. गॅस आपण ही चालू केलेली आहे. आणि आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत. 2 चमचे मी इथे धणा पावडर घेतलेला आहे. 1 चमचा इथे मी जिरा पावडर घेतलेला आहे. रेड चिली फ्लेक्स 1 चमचा आणि अर्धा चमचा इथे ऑर्गॅनो घेतलेला आहे. हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करून आपल्या या डाळीला चांगलं आटवायचं आहे. जोपर्यंत ह्या डाळीचं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे आटवायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे. डाळ ही आपली आटून झाली का ह्याला थंड करून आपल्याला ह्या डाळीला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे. इथे मी आमचूर पावडर टाकलेला आहे 1 चमचा इतका. चांगलं मिक्स करून झाल्यावरती डाळ ही आपल्याला थंड करायला ठेवायची आहे. पाहू शकता तुम्ही इथे. ऑलमोस्ट ही आपली डाळ ही आता शिजलेली आहे. याच पद्धतीत जर तुम्ही डाळ शिजवाल तर ही आपली पराठ्यामध्ये व्यवस्थित बसते. जर अजून याचा गाळ कराल तर आपल्या जो परोठा असतो तो किनाऱ्याने फाटायची शक्यता असते. पाहू शकता तुम्ही इथे एका प्लेटमध्ये ही आपली डाळ थंड करायला ठेवलेली आहे. डाळ ही थंड झाली का आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटायचं आहे. वाटण पण आपल्याला मिक्सर बंद चालू करून करायचं आहे. कारण ह्या डाळीमध्ये आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही, तेल वगैरे टाकायचं आहे. असंच याला वाटायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला मिक्सर बंद चालू करूनच वाटायचं आहे. आपली डाळ इथे थंड होईपर्यंत आपण पीठ मळायला घेऊया. परोठ्यासाठी आपल्याला इथे पीठ मळायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे 1.5 प्लेट इतके मी पीठ घेतलेलं आहे. आपल्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मी इथे मीठ घेतलेलं आहे. आता आपल्या ह्या पिठाला चांगलं मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीच्या पिठाला पीठ मळतो असंच याच पद्धतीत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे. चणा डाळीचा अंदाज जर तुम्हाला जमला तर आपली डाळ ही व्यवस्थित पराठ्याला बसू शकते. जेवढं तुम्ही ही डाळ व्यवस्थित घट्ट बनवाल तेवढं आपल्या पराठ्यामध्ये व्यवस्थित बसते. जर तुम्ही थोडा जरी पातळ डाळ आपली झाली तर पराठे हे किनाऱ्याला फाटू शकतात. जर अन्यथा जर तुमच्याकडून चुकून डाळ ही पातळ झाली तर त्याच्यामध्ये काय करायचं, चण्याचं जे पीठ असतं, रेडीमेड पीठ असतं चण्याचं, त्याला थोडंसं भाजायचं आणि आपले जे चणा डाळ आहे त्याच्यात परत आपण टाकून वाफेवरती 2 ते 3 मिनटं शिजवायचे. इथे पाहू शकता तुम्ही. इथे आपली जे मगाचं मिक्सर होतं डाळीचं ते मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. ह्या कोथिंबीरला पण आपण आता मिक्स करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही इथे. व्यवस्थित ही आपली चणा डाळ ही मिक्सरमध्ये जसा आपला पुरणपोळीचा जो गोळा असतो त्या पद्धतीत हा गोळा तयार झालेला आहे चण्याच्या डाळीचा. आता आपण आपले परोठे करायला घेणार आहोत.
सगळ्यात आधी परोठे बनवण्यासाठी मी इथे 2 उंडे घेतलेले आहेत पिठाचे. ते 2 उंडे कशासाठी आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. आधी एक उंडा आहे, नॉर्मल चपाती आपण या उंड्याची लाटून घेणार आहोत आणि ती चपाती आपल्याला साईडला ठेवायची आहे. आपला परोठा तर इथे बनणारच आहे चण्याच्या डाळीचा. त्याच व्यतिरिक्त मी तुम्हाला एक नवीन असा परोठा बनवून दाखवणार आहे. एक उंड्याचं मी अशीच नॉर्मल चपाती करून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही इथे. आता ही चपाती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवायची आहे. जेवढे तुम्ही किती साईजच्या चपात्या बनवता, काही जणांच्या घरामध्ये मोठी साईज असते, काही जणांच्या घरामध्ये बारीक चपात्या लाटल्या जातात. त्या पद्धतीत तुम्हाला जसे बनवायचे असतील तशा तुम्ही चपात्या लाटू शकता. एक चपाती मी लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आपले जे चण्याचं पुरण आहे ते भरायचं आहे या पिठाच्या उंड्यामध्ये. त्याच्यासाठी मी इथे छोटंसं छोटंसं लाटून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही इथे. आणि आता आपले जे चण्याचं जे वाटण आहे चण्याच्या डाळीचं, पाहू शकता तुम्ही किती घटसर झालेलं आहे हे वाटण. याच पद्धतीत तुम्ही वाटण करू शकता. आता आपला हा जो गोळा आहे या पिठाने आपल्याला ढाकून व्यवस्थित त्याचा पूर्णपणे बंद करून याचा एक पद्धतीत गोळा तयार करायचा आहे, पाहू शकता तुम्ही इथे. व्यवस्थित आपल्या पिठाला मिक्स होईल इतपत आपण ह्याला बंद करून घेतलेला आहे. आता आपण याची परोठा हा लाटणार आहोत. पाहू शकता तुम्ही माझा अजिबात परोठा आजूबाजूने कुठूनच फाटलेला नाही आहे, कारण का आपण जे मिश्रण आहे चण्याच्या डाळीचं व्यवस्थित शिजून घेतलेला आहे. इथे आपला हा जो परोठा आहे तो लाटून झालेला आहे. आता मी इथे वरून आपलं जे पनीर आहे त्या पनीरचे किस केलेला आहे, पनीर किसून घेतलेलं आहे. आणि आता या परोठ्याला वरून मी व्यवस्थित टाकत आहे, पाहू शकता तुम्ही इथे. खायला उत्तम लागतो हा परोठा, लहान मुलंही आवडीने खातात आणि खूप छान चवदार असतो परोठा बनतो हा. करून पहा तुम्ही एकदा घरी. कधी संडेचा बेत असेल तर नक्की हा परोठा घरी बनवून बघा. मी बनवले त्याच पद्धतीत बनवा व्यवस्थित आणि खायलाही खूप छान लागतो. पोटभरीचा नाश्ता आहे हा. इथे मी रेड चिली फ्लेक्स टाकलेला आहे, थोडासा ऑर्गॅनो टाकलेला आहे. जेवढी आपली चपाती आहे, जेवढं आपलं पनीर आहे त्याच हिशोबात आपल्याला हे ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकायचं आहे. चिमूटभर मी इथे चाट मसाला टाकलेला आहे, पाहू शकता तुम्ही इथे. आता वरून आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर हा फ्लेवर खूप छान देतो आपल्या परोठ्याला आणि जसं आपण परोठा लाटू तर ते वरूनही चपातीला शोभून असा दिसतो. इथे मी चीज घेतलेला आहे, तो किसून घेत आहे चीज. भरपूर असा चीज टाकायचा आहे आपल्या ह्या परोठ्यामध्ये, पाहू शकता तुम्ही इथे. पोटभरीचा नाश्ता आहे. व्यवस्थित असा आपण चीज हा किसून घेतलेला आहे. आता आपण जी चपाती आपली आधी स्टार्टिंगला आपण लाटलेली होती ती चपाती आता याच्यावरती टाकून घेणार आहोत. बरोबर त्याच साईजची मी चपाती बनवलेली आहे, पाहू शकता तुम्ही. व्यवस्थित आता मी वरून कवर करून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही इथे. आपली जी किनार आहे त्या किनारला व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं आहे, कारण आपले जे किसलेलं चीज आहे ते बाहेर स्प्रेड होऊ नये म्हणून, पाहू शकता तुम्ही. आता आपली ही जो परोठा बनवलेला आहे तो आपल्याला आता शेकून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपल्याला मंद गॅसवरती हा परोठा आपला
शेकून घ्यायचं आहे, कारण आतले जे पनीर आहे, चीज आहे, तो व्यवस्थित आपला चांगला शेकून निघायला पाहिजे. त्याच्यामुळे पाहू शकता तुम्ही, जशी नॉर्मल आपण चपाती भाजतो त्याच पद्धतीत आपल्याला हा आपला परोठा भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही, जे पनीर आणि चीजची चपाती होती ती खाली व्यवस्थित तव्याला शेकून घेत आहे मी. आपलं जे किनार आहे ते किनार व्यवस्थित दाबलं तर आपलं जे चीज आहे ते बाहेर स्प्रेड होत नाही, बाहेर पडत नाही. पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असं आपले जे दोन्ही चपाती आहे ते व्यवस्थित चिपकलेली आहे आणि व्यवस्थित भाजून देखील निघालेली आहे. पोटभरीचा नाश्ता आहे, मुलांच्या डब्याला देखील पटकन होणारा असा नाश्ता आहे. जर तुम्ही चणा डाळ ही आधीच एक दिवस आधीच भिजत ठेवली तर पटकन आपली ही चणा डाळ परोठा बनवून तयार होतो. मुलांच्या आवडीचा नाश्ता आहे आणि मोठ्यांच्या पण आवडीचा आहे, कारण खूप भारी टेस्ट लागते, खायला खूप छान लागते. सॉस बरोबर, हिरव्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता. खूप छान असा आहे बेत हा. पाहू शकता तुम्ही, इथे आपला हा परोठा रेडी झालेला आहे. तुम्हाला मी कटिंग करून दाखवत आहे आपल्या पराठा. जेवढं आपण तेल लावलेलं होतं ते तेल सगळं सोकून गेलेलं आहे परोठ्याला. पाहू शकता तुम्ही, इथे तुम्हाला मी कटिंग करून दाखवत आहे. आतलं जे स्टफिंग आहे ते कशा पद्धतीमध्ये दिसतं पाहू शकता तुम्ही. इथे छान असा ही स्टफिंग जशीच्या तशीच भरलेली आहे. खायला पण उत्तम चव लागते. पोटभरीचा नाश्ता आहे, मुलांच्या आवडीचा, मोठ्यांच्या आवडीचा. करून पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसा आपला हा चणा डाळीचा परोठा बनलेला तो. चला मग आपण भेटूया पुढच्या रेसिपीला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद. सबस्क्राईब नक्की करा, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू.